जावई विकत घेणे आहे। हॅलो, काय ग, कशी आहेस? तुम्ही का फोन केलात मला? एवढं सगळं होऊ नये मी तुमच्याशी बोलते हे कळालं ना तर घराबाहेर काढतील मला। बाई 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 बाई, हो अगो मग माझ्याकडे ये राहायला, हे घर तुझंच आहे ना? हो, मग जर आयाने विचारलं की का केलं तुम्ही असं तर तुम्ही म्हणाल मी बोललंच नव्हतं हिला, ही स्वतःहूनच आलीये, मग काय हाकलून देऊ का हिला? असं कसं असं कसं? अगं माझ्या घरी कोण राहणार कोण नाही राहणार हे तो राया थोडंच ठरवणार आहे। तुम्ही ठेवा बरं फोन आणि पुन्हा फोन करू नका। बाई 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 बाई, ऋता रागवलीस की काय माझ्यावर? खरं म्हणजे मी रागवायला हवं तुझ्यावर। तुम्ही स्वतःला वाचवायला माझा बळी दिलाय। एक मिनिट, खरं म्हणजे तू माझं नाव ह्याच्यात पहिल्यांदा गोवलंस, त्याच्यामुळे पहिल्यांदा तू माझा बळी दिलास, मग स्वतःला वाचवायला मी तुझा बळी दिला, म्हणजे एक चूक तू केलीस एक चूक मी केली, फिट्टम फाट झाली। तुम्हाला म्हणायला हे सोपं आहे हो, तुम्हाला कशाचीच कमी नाहीये। तुलाही कशाची कमी पडू देणार नाही ग मी, तू माझ्याकडे ये तर खरी। अगं बाई विसरलेच की मी, अगं म्हणजे प्रांजल आणि रायाला जे घर देणार होतो ना मी, ते तसंच पडले धुळखात। तुला हवंय का? नको। बघ बाई विचार कर, आणि तुला ते घर हवं असेल तर ये मला भेटायला, आपण ठरवूया काय ते पुढचं। आता प्रांजलला रडवायला मी काहीही करणार नाहीये। नकोच करूस, आणि तसंही तुला काही करायला जमलं नाहीच, पण समजा प्रांजल आणि रायाला सोडून एखादी गोष्ट करण्यासारखी असेल तर करशील ना बाळा? म्हणजे काय ते आधीच सांग। नको बाई, फोनवर नको, तू एक काम कर, तू मला भेटायलाच ये। नाही म्हणजे आता या सगळ्या प्रकरणात तुला इतका त्रास झालाय तर 25,000 तरी तुला काहीतरी दिलंच पाहिजे नाही का? 25,000 कमी आहेत की काय? तू भेटायला तर ये, मग बघूया काय मार्ग निघतो ते। हो, उद्याच येते। ये ये नक्की ये हा, पण आज मात्र एक काम करायचं हं ऋता, आज त्या घरात माझा अपमान कसा झाला हे त्या माधवरावांना कळेल एवढं बघायचं। हो, ते सोपं आहे, थोडे डोळे लाल करून त्यांच्या समोर गेलं म्हणजे ते विचारणारच। बरं आता ठेवते फोन, त्यांची यायची वेळ झाली। बरं बरं। काय झालं? आपण अशा का बसलाय तिथे? काय कोणी काही बोललंय का? काय केलं आपण? मुकुंद काही बोलला का? मग काय झालंय? कालिंदी काही बोलली का? ऋता अगं ती उगाचच नाही बोलणार, तू काहीतरी किचन मध्ये गोंधळ घातला असेल म्हणून बोलली असेल ती। मग काय झालंय ते सांग ना तोंडानी। आज दुपारी प्रांजलच्या मग मला घरी बोलवलं होतं ना। विणात आलं ते इथे? एकट्याच नाही, प्रांजलचे पप्पा पण आले होते। हेही आले होते? कशाला? आणि मग मला का नाही कळवलं? अगं मी आलो असतो ना ऑफिस मधनं घरी। तू तर काय झालं इथे? नाही मी नाही सांगणार, तुम्ही त्यांनाच विचारा। मी तुम्हाला ते सांगितलं म्हणून ते सगळे चिडतील माझ्यावर। ए अगं बाई तू सांगणारच का नीट दुपारी इथे काय घडले ते? नको, सगळे ओरडतील माझ्यावर। ऋता तू जर का आता बोलली नाहीस ना तर मी ओरडीन तुझ्यावर। मी आहे ना इथे, तू घाबरू नकोस। काय झालंय सांग मला। बर सांगते। असं झालं सगळं। हॅलो, बोला माधवराव। आता फक्त तुम्हीच बोलायचे राहिला, बाकी सगळ्यांनी अपमान करून झालाय हो। हो नाही नाही वीणा, ते मी काय बोलणार हो तुम्हाला। मी खरं तर तुमची माफी मागायला फोन केलेला आहे। जे काही झालं ना ते मला अजिबातच आवडलेलं नाहीये। मी खरंच तुमची मनापासून माफी मागतो। मला जरा जरी कल्पना असती ना तरी
नाही मी खरंच तुमची माफी मागतोय, तुम्ही समजून घ्या. हे जे काही घडलं ना ते अजिबात घडायला नको होतं. मी जर का तिथे असतो ना तर खरंच मी हे काहीच घडू दिलं नसतं. खरंच सॉरी. राहुदेव माधवराव, तुम्ही कशाला उगीच माफी मागताय? खरं म्हणजे प्रांजलच्या सुखासाठी मी सगळं हे करत होते, आणि फक्त प्रांजलच्या सुखासाठी नाही बरं का, तर तुमच्या अख्ख्या कुटुंबाच्या सुखासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. विसरलात की काय तुम्ही? हो, मला अगदीच कल्पना आहे त्याची. तुमचे आमच्या घरच्यांवर किती उपकार आहेत ते, नाही स्पेशली मनवावर. अहो तुमच्यामुळे तर तिला मेडिकलला जाता आलंय ना. राहुदेव, ते तर काय आमचं कर्तव्यच होतं. नाही वीणाताई, खरंच आमच्या घरच्यांतर्फे मी तुमची माफी मागतो. अहो पुरे किती वेळा माफी मागाल? कालिंदीताई सुद्धा येऊन माफी मागून गेलेत माझी. खरं सांगू का, मी ते सगळं विसरायचं ठरवलंय. म्हणजे तो अपमान, अगदी घरी बोलवून आग्रहाचं निमंत्रण देऊन केलेला अपमान, पण तो सुद्धा मी विसरायचा प्रयत्न करते. खोबाडीतच मारायची बाकी ठेवली होती. माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर जन्मात विसरलं नसतं, पण मी विसरणार आहे. काय करणार? अहो तुमचा मुलगा अजून लहानच आहे तो. पण बाई, अहो म्हणजे अपमान मुलगा करणार आणि माफी मागायला आईला पाठवणार, हे जरा अतिच आहे नाही का? वीणाताई तुम्ही चिंता करू नका. तो घरी आला की मी त्याला आत्ताच्या आत्ता तुमची माफी मागायला पाठवतोय. अहो कशाला? नको बाई, अहो राहू दे ते सगळं आता, नकोच ते माफी वगैरे. मी काय म्हणते, मी ना तो अपमान विसरून जाते. अगदी कितीही भीषण असला ना तरी विसरते. अहो खरंच काही गरज नाहीये त्याला इकडे पाठवून माफी मागायची. नाही गरज नाही कशी वीणाताई, गरज आहे. मी त्याला आता पाठवतोय. तो तिकडे येऊन तुमची माफी मागेल. त्यांनी जर का माफी मागितली नाही आणि तो परत तसाच वागला ना तर तुम्ही मला फोन करा. तो तुमची माफी मागेपर्यंत ना मी त्याला घरात घेणारच नाहीये. बाई, अहो कशाला वागताय तुम्ही असं? नाही म्हणजे तो एवढा बिचाराचा पोर कुठे जाणार? हा, नाहीतर माधवराव तुम्ही एक काम करता का, तुम्ही त्याला सकाळी पाठवा. आता की नाही मला इतकी झोप येतेय. नाही म्हणजे काय झालंय माहितीये का, त्या अपमानाचा धक्का बसून ना मी झोपेच्या गोळ्या घेतल्या. म्हणजे मला सहनच झालं नाही हो. सवयच नाहीये ना अशी अपमान करून घ्यायची. आता तुमच्याशी सोयरीक केल्यावर होईल हळूहळू. यापुढे असं काही होणारच नाहीये. पण मुळात राया उद्या सकाळी तुमच्याकडे येणार आणि तुमची माफी मागणार. अच्छा, आता ठेवू का फोन? हो ठेवा फोन. आराम करा तुम्ही. उद्या राया नक्की येईल तुमची माफी मागायला. आता जोपर्यंत तो राया इथे येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मला झोपच येणार नाही. अगं नाटक बघताना हे इतके हसत होते ना की बाजूचे लोक सुद्धा ह्यांच्याकडे बघायला लागले होते. ते स्टेजवरचे कलाकार सुद्धा थांबून बघत होते. म्हणजे इतकं विनोदी नाटक होतं. विनोदी? अगं नाटक सिरियस होतं पण ते लोक विनोदी करत होते. म्हणजे त्यातला तो विलन होता ना, तो म्हणाला की आता मी तुझ्यावर गोळ्या झाडेन. त्यांनी पिस्तूल काढलं आणि गोळी झाडली. त्याबरोबर चिमणी आवाज करते ना तसा चिव 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 आवाज आला. पण त्यांनी प्रसंगावधान राखून चाकू काढला आणि त्याच्या पोटात असा खूप असला. त्याबरोबर मागून आवाज आला ठो ठो ठो. सगळा आनंद होता. म्हणजे तेव्हा कालिंदी, अगं मी तुम्ही कधी आलात? चहा ठेवते तुमच्यासाठी. नाही नकोय, मला तुझ्याशी बोलायचंय. जरा आतमध्ये ये. एवढी भाजी फोडीला टाकते आणि येते. कालिंदी आत्ताच्या आत्ता आतमध्ये ये. माझं काय झालं एवढं? आई तू प्लीज यात पडू नकोस. कालिंदी जा बघ जा. राया कुठे? राया आणि मुकुंदाच उशिरा येणार आहेत. त्याला ताबडतोब घरी बोलवून दे. जरा माझा आधी ऐकून घ्याल का? म्हणजे तुम्हाला ऋताने जर का काही सांगितलं असेल ना. एक मिनिट, मला जे काही ऐकायचं होतं ना ते वीणाताईंनी व्यवस्थित ऐकवलंय मला. अहो पण त्याची सुरुवात कुठून झालीये हे तर ऐकून घ्या. कालिंदी मला काहीही ऐकायचं नाहीये. रायानी वीणाताईंना घरी बोलवून त्यांचा अपमान केलेला आहे.
असतं काय? या घरात वयाने लहान असलेल्यांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या माणसांचा अपमान कधीही केलेला नाहीये, समोरच्याची कितीही चूक असली ना तरी. आणि रायानी ती चूक केलेली आहे. मी वीणा त्यांना सांगितलंय की तो उद्या येऊन तुमची माफी मागेल. मी माफी मागून आले ना त्यांची. तू त्यांचा अपमान केलास? नाही हो, मी काहीच नाही बोलले त्यांना. कोण बोललंय त्यांना? राया. मग माफी कोण मागणार? राया. अहो पण त्याआधी काय घडलं ना तुम्हाला काहीच माहित नाही, ते तुम्ही आधी ऐकून घ्या ना. कालिंदी, मी तुला एकदा सांगितलं ना मला काही ऐकायचं नाहीये म्हणून. रायानी अपमान केलेला आहे, त्याला वीणा त्यांची माफी मागावीच लागेल. अहो नका ना उगाच ताणू. तो नाही मागणार माफी. हो ठीक आहे, मग तो या घरात राहू शकत नाही. अहो एवढं टोकाला का जाताय तुम्ही? तो जोपर्यंत त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत मी एक अक्षरही त्याच्याशी बोलणार नाही. अहो मी त्याचं तोंडही बघणार नाही कालिंदी. आणि तू जर का त्याची बाजू घेत राहिलीस तर मी आणखीन कठोर होत जाईन. आणि हे सगळं तू त्याला सांगणार आहेस. त्याने ते केलं तर ठीक आहे, नाही तर मी काय करीन हे मी तुला सांगितलेलंच. जा, मला जेवायला वाढ. जा थांब. त्यावेळी तू, राया आणि प्रांजल सोडून इतर कोण होतं? भाऊजी होते, पण ते त्यांच्या खोलीत होते. काय झोपा काढत होता? नाही हो, जागे होते. नाही ते काहीच नाही बोलले त्यांना. हाच तर प्रॉब्लेम आहे ना त्याचा. नको तेव्हा बोलतो, जेव्हा बोलायला हवं तेव्हा मूग घेऊन गप्प असतो. जा कालिंदी जा, मला जेवायला वाढ. जा. काका, मला नाही वाटत आहे राया माफी मागेल. उलट तो सुद्धा चिडेल आणि सगळं प्रकरण वाढणार आहे. आता मला असं वाटतं की आपण उगाच हे सगळं केलं. हे बघ प्रांजल, दादानी सांगितलंय ना त्याला माफी मागावीच लागेल. आता तूही त्याला नीट समजावून सांग म्हणजे झालं. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार आहे कोण? प्रांजल तर तुम्ही? नाही म्हणजे मलाच सांगावं लागणार ना. खूप चिडणार आहे राया, पण आता काय, दुसरा पर्यायच नाही. आजच्या दिवसात ना सगळं चुकीचंच होतं. अरे हे काय, मुकुंदा कुठे आहे? तू एकटाच? तो आज रात्रभर वर्कशॉपवरच थांबणार आहे. उद्या सकाळी मी लवकर जाणार आणि त्याला रिलीव्ह करणार आणि तो संध्याकाळी परत आला ना की मग आम्ही डिलिव्हरीची तयारी करणार. आता एकदा का फक्त टेम्पो लोड झाला आणि डिलिव्हरी दिली की आमचा पहिला जॉब ओव्हर. सध्याचं एस्टिमेट बघताना 30% प्रॉफिट होईल, म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये सुटतील. काय सॉलिड नाही? तुला जेवण वाढू? नाही नको, मी आणि दादानी वर्कशॉपवरच जेवून घेतलंय. काय झालं? मी तुम्हाला एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि तुमचे चेहरे असे का दिसत आहेत? काय झालंय काय? राया, बाबांनी सांगितलंय उद्या सकाळी प्रांजलच्या मम्माकडे जायचं आणि त्यांची माफी मागायची. पण का? मी का माफी मागायची त्यांची? माझी यात काय चूक आहे? हे बघ आई, चूक ऋता वहिनीची आणि प्रांजलच्या मम्माची, त्यात माझी चूक काहीच नाहीये. आपण फक्त त्यांना त्यांची चूक दाखवून दिलेली आहे. मग मी का त्यांची माफी मागायची? का? आणि तसंच जर का असेल ना तर आपण सगळ्यांनी एकमेकांच्या चुका दाखवून दिल्यात ना तर सगळ्यांनी एकमेकांची माफी मागूया ना. अरे पण वीणा, त्यांनी त्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये हे दाखवून दिलं की नाही? त्या खोटं बोलतायत. आय एम सॉरी प्रांजल, पण त्यांना हे सगळं आधीच कळलं होतं की आपण हे सगळं ऋता वहिनीवर ढकललं तर त्या याच्यातून सुटणार.
आणि तसंच झालं. ऋता वहिनींनी त्यांच्या होला हो केलं आणि त्या नामानिराळ्या झाल्या. आणि तुम्हाला काय वाटतं, हे जे काही झालंय त्यात त्यांचा काही संबंध नाहीये? हे सगळं ऋता वहिनीने तिच्या डोक्याने केलंय. हे बघ राया, फक्त आपले संबंध तुटू नये म्हणून त्यांची माफी मागायची तुला बस. मी माफी मागणार नाही. मग संबंध तुटले तरी चालतील. राया थांब. संबंध तोडणं खूप सोपं असतं राया, पण जोडणं कठीण असतं. आणि तुटलेले संबंध जोडणं त्याहूनही कठीण असतं. गेली 24 वर्ष मी माझ्या आईबाबांशी बोलले नाहीये. हे सगळं सोपं वाटतं तुला? प्रांजलच्या मम्मी पप्पांना तू आत्ता ओळखायला लागेल, पण तिचं काय? तिला जन्म दिलाय त्यांनी. तुझ्या या हट्टापायी तिचे संबंध तुटतील कायमचे. हक्काचं माहेर दुरावेल तिचं. या सगळ्याचा विचार कर राया. कशाला? माहेरचं आणि सासरचं प्रेम मिळते ना तिला इथे, मग कशाला वेगळ्या माहेरची गरज आहे? राया, तू उगाच डोक्यात राग घालून काहीही बोलतोयस. मी काहीही बोलतोय? माझी काही यात चूक नसताना बाबा म्हणतायत की मी जाऊन त्यांची माफी मागायची, आणि मी काही बोलतोय आणि बाबा म्हणतायत ते बरोबर बोलतायत. आणि का बोलतायत ते? का त्यांची एवढी बाजू घेत आहेत? हे बघ राया, तू माझं जरा ऐक. नाही काका, तू आधी माझं ऐक. बाबांना आपण याआधी सांगितलेलं की त्यांच्याशी जाऊन बोला, मग ते का नाही बोलले? काय कारण काय? बाबा काही देणं लागतात ते हिच्या मम्माचं, की काही उपकार केले तिच्या मम्माने? तसं काही नाहीये राया. मग का बाबा गेले काही महिने हिच्या मम्मा पप्पांचं बरोबर आणि आमचं चुकतंय असं का म्हणतायत? उगाच आता त्यांच्यावर घसरू नकोस राया. केवळ संबंध तुटू नयेत म्हणून तू त्यांची माफी माग असं त्यांनी सांगितलंय, आणि आम्हालाही ते बरोबर आहे असं वाटतंय. म्हणजे तुमचं ठाम म्हणणं आहे की मी त्यांची जाऊन माफी मागायची? परिस्थिती बघता हो. प्रांजल, तुला पण हेच वाटतंय? हे बघ, मी तुला म्हणाले ना, आम्हाला सगळ्यांना तसंच वाटतंय, त्यात प्रांजली आली. पण मला प्रांजलकडून उत्तर हवंय. प्रांजल, जर तू म्हणत असशील की मी जाऊन त्यांची माफी मागायची, तर मी माफी मागायला तयार आहे. राया, मम्माने जी आपल्याला शपथ घातली होती ती तिने मागे घेतली, त्यामुळे जो धोका आपल्याला वाटत होता तो टळलाय. आता आपण त्यांची माफी मागून हे सगळं मिटवून टाकूया ना. तू म्हणतेस तर मी माफी मागायला तयार आहे. प्रांजल, गप गप गप. काय झालं तुला रडायला? राया चिडला माझ्या. अगं नाही, अगं तो नाही चिडला तुझ्यावर. मला माहित नव्हतं तू एवढी रडूबाई असते. तिच्या मम्माने शपथ काय मागे घेतली, तू तर सुरूच झालीस. आई तो खरंच चिडलाय ना माझ्यावर. नाही, कुठे चिडलाय? मी माफी मागतो असं म्हणाला आणि आत गेला की नाही तो. दिवसभराचा थकला असेल ना ग तो. मला माहिती, तो चिडलाय. तुला माहिती आहे ना, मग इथे रडत काय बसलीस? आज जाऊन म्हणव ना त्याला. इथे रडत बसून काय होणार आहे? मला झोपायला उशीर होईल एवढंच काय. आई, मला ना असं विचित्र होत आहे. म्हणजे बरं वाटतंय ना? हो, म्हणजे ना रायाला माफी मागायला सांगितली म्हणून दुःख होतंय, आणि मला रडायला मिळतंय म्हणून आनंद होतोय. ठीक आहे, पण आता रडायला मिळालंय म्हणून इतके दिवसांचं एकदम रडून घेऊ नकोस. हा, आता तू काय त्यांचं ऐकतेस? जा आज जा. देवा, गेल्या जन्मीला मी नक्की खूप पुण्य कमवलं असणार, म्हणून अशी सूद मिळाली मला. रडकी. सॉरी. सॉरी राय. हे बघ, मला ना कोणालाच दुखवायचं नाही, तुला सुद्धा नाही. मी फक्त हो म्हणाले कारण मला सगळे एकत्र हवे. एकमेकांशी भांडून काय फायदा होणार आहे? राय, मम्माचं वागणं मला कितीही खटकलं ना,
मला कितीही राग आला ना तरी ती माझी मम्मा आहे रे. मम्माची माफी मागून जर ती आपल्याला माफ करणार असेल आणि सगळं व्यवस्थित होणार असेल तर एकदा माफी मागितली तर काय हरकत आहे. राया तुला पटत नाहीये का? हे बघ माझं चुकत असेल ना तर प्लीज मला सांग, पण असं आबोला धरू नको. रागाव माझ्यावर, मनाला वाटेल तसं बोल, पण असं शांत बसू नकोस. तुला मम्माची माफी नाही मागायची ना, नको मागूस. काय होणार आहे फार तर फार, ती जन्मभर माझ्याशी नाही बोलणार. ठीक आहे चालेल मला, पण तू एक क्षण जरी बोलला नाहीस ना तरी मला चैन नाही पडणार. काय झालं रडायला? हा? तू चिडला आहेस ना माझ्यावर. मी तुला काही बोललोय का? तू म्हणालीस की माफी मागायची, ती मी मागणार आहे. त्यात रडण्यासारखं काय झालंय? तू चिडला आहेस ना माझ्यावर. अजिबात नाही. पण जर तू मला झोपू दिलं नाहीस ना तर मी नक्की चिडेन. का? कारण उद्या मला वर्कशॉप वरती खूप काम आहे. दादा नाईट करतोय आणि वर्कलोड आहे ना खूप जास्त आहे. मी तिकडे एकटाच आहे. आपण उद्या तुझ्या मम्माला भेटायला जाऊया, पण तिकडे मला जास्त वेळ नाही थांबता येणार. राया तू हे सगळं चिडून किंवा रागून नाही ना बोलत आहेस. आता कसं समजावून सांगू मी तुला? हस, अगं हस ना.